नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। पेन्शन धारकांसाठी मोठी बातमी। 8व्या वेतन आयोगानुसार पेन्शन किती होणार, किती टक्क्यांनी वाढणार, पहा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या एकाच व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सोबतच ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करून व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका। तर मित्रांनो, केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली आहे। 8व्या वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे। 8व्या वेतन आयोगात पेन्शनधारकांचीही पेन्शन वाढणार आहे। पेन्शन वाढल्याने निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे, परंतु किती टक्के पेन्शन वाढणार याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही। 8व्या वेतन आयोगात निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये भरघोस वाढ होणार की मध्यम असे प्रश्न सध्या विचारले जात आहेत। 8व्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन केली जाणार आहे। 8वे वेतन आयोग 2026 मध्ये लागू होण्याची शक्यता आहे। दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू केले जाते। मागील 7वा वेतन आयोग हा 2026 रोजी 16 रोजी लागू करण्यात आला होता। यासाठी आयोगाचे चेअरमन आणि 2 सदस्य अशी समिती स्थापन केली जाणार आहे। त्यानंतर वेतनात किती वाढ होणार याबद्दल चर्चा केली जाईल। वेतन हे फिटमॅन फॅक्टरद्वारे ठरवले जाते। केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शन ही 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार मिळते। याबाबत तज्ज्ञांनी आपली मते व्यक्त केली आहे। जर फिटमॅन फॅक्टर 2.5 किंवा 2.8 धरला तर 9,000 रुपयांची पेन्शन 22,500 ते 22,200 होऊ शकते। 8व्या वेतन आयोगानुसार 20 ते 30% पेन्शन वाढून मिळू शकते असंही मत तज्ज्ञांनी व्यक्त केलेले आहे। जर फिटमॅन फॅक्टर 2.86 मंजूर केला तर कर्मचाऱ्यांच्या पगारात 186% वाढ होऊ शकते। त्यामुळे 8व्या वेतन आयोगानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे। याच सोबत पेन्शनधारकांनाही दिलासा मिळणार आहे। पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।